विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मल्लिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2 चा जो धडा सुरू केलेला आहे समृद्धता, याचा सर्व संच 1.4 आजच्या एका लेक्चरमध्ये आपण आज संपवणार आहोत आणि त्याप्रमाणेच समृद्धता हा धडा देखील आज आपला संपणार आहे। यानंतर आपण पायथागोरसचे प्रमेय हा दुसरा धडा सुरू करणार आहोत। ओके, जे नवीन विद्यार्थी मित्र चॅनलवरती जॉईन झालेले असतील, ओके, त्यांच्यासाठी एक सूचना आहे की याआधी मी सर्व संच 1.1 1.2 व 1.3 याचे व्हिडिओ अपलोड करून ठेवलेले आहेत। जर अजूनपर्यंत तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर बघा, फक्त तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी देऊन ठेवतो, नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा। आणि भाग 1 गणित भाग 1 चे देखील बरेचसे चॅप्टर, ओके, दोन चलातील रेषा समीकरणे, वर्ग समीकरणे, अंकगणितासाठी याचे व्हिडिओ देखील मी अपलोड करून ठेवलेला आहे, ते देखील जाऊन बघा, कारण की ते देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत। तर चला वेळ न घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आजचा जो टॉपिक आहे सरळ संच 1.4 चा, तो आहे बघा समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय। ओके, एकदम सोपा आहे, याच्यासारखा सोपा टॉपिक दुसरा काहीच नाही। आणि लक्षात ठेवायचं, याच्यावरती परीक्षेला 100% क्वेश्चन येणार म्हणजे येणार। ओके, याच्यावरती पेपरला एक क्वेश्चन येणार। ओके, मग तो 2 मार्काचा असेल 3 मार्काचा असेल माहित नाही, पण तो येणार आहे। ओके, तर काय म्हटलंय, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय। जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय काय, तर सगळ्यात पहिलं तर मी पुढे सांगतो आधी समजून आणि मग इकडे घेतो। हा बुक मधला फोटो लावलाय मी, आधी मी सांगतो। समजा एक त्रिकोण आहे माझ्याकडे, ज्याचं नाव आहे एबीसी, आणि दुसरा त्रिकोण आहे ज्याचं नाव आहे पी क्यू आर। ओके, आता 1.3 मध्ये मी तुम्हाला समरूपतेच्या कसोट्या शिकवल्या, को कसोटी, को कसोटी, बा कसोटी, बाकोबा कसोटी, बरोबर। या सगळ्या समरूपतेच्या कसोट्या आहेत, बरोबर। या कसोट्याने आपण काय करू शकतो, कोणतेही दोन त्रिकोण समरूप दाखवू शकतो, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कसोटी होती को कसोटी। आता फॉर एक्झाम्पल मी काय म्हणतो की हा जो एबीसी आहे तो पी क्यू आर सोबत समरूप आहे। ओके, आपल्याला प्रूफ नाही करायचं, डायरेक्ट 1.4 मध्ये तुम्हाला डायरेक्ट सांगितलेलं असणार की हा त्रिकोण याच्याशी समरूप आहे। ज्या ज्या ठिकाणी सांगितलं असेल, समजा आता म्हटलं इथं त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर, पावर का काय सांगतोय, जर एबीसी समरूप आहे त्रिकोण पी क्यू आर शी, तर यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, ओके, त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ आणि याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कुणासोबत, त्रिकोण पी क्यू आर सोबत। गुणोत्तर कधी पण भागिलेच्या फॉर्म मध्ये लिहितात, याचं गुणोत्तर त्याच्यासोबत म्हणजे याचा क्षेत्रफळाचं गुणोत्तर पी क्यू आर सोबत, बरोबर। एबीसीच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर पी क्यू आरच्या क्षेत्रफळासोबत काय असेल, तर यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असते। याची संगत बाजू एबी तिचा वर्ग भागिले याची पी क्यू तिचा वर्ग, बरोबर, याची बीसी तिचा वर्ग भागिले याची क्यू आर तिचा वर्ग, बरोबर, याची एसी तिचा वर्ग भागिले याची पी आर तिचा वर्ग। बस एवढंच लक्षात ठेवायचंय। जर दोन त्रिकोण समरूप असतील, तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असते। हाच थेरम सांगतोय जो की मी या ठिकाणी लावला होता बघा, आता वाचून दाखवतो, आता 100% समजेल। काय म्हटलंय, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, अट काय आहे, दोन्ही त्रिकोण समरूप पाहिजे। तर जर ते समरूप नसतील तर तुम्ही ही प्रॉपर्टी त्या ठिकाणी लावू शकत नाही। जर समरूप असतील तरच, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या, भुजा म्हणजे बाजू, हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते। म्हणजेच काय, इथं एबीसी दिलाय, त्यानंतर इथं पी क्यू आर दिलाय, आणि इथं सांगितलंय, ओके, इथं साईडला सांगितलं होतं ते मी लिहिलं नाही, चला इथं लिहितो, त्रिकोण एबीसी हा समरूप आहे त्रिकोण कोणासोबत, पी क्यू आर सोबत। ओके, मग ते कोणत्याही कसोटीने असणार आपल्याला माहित नाही, आपल्याला डायरेक्टली सांगितलेलं असणार काय की हे दोन त्रिकोण समरूप आहे। जर ते दोन त्रिकोण समरूप आहे तर त्यांच्या, ओके, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असणार। म्हणजे काय, हे बघा, याचं क्षेत्रफळ इथं आहे भागिले याचं क्षेत्रफळ, ओके, या दोघांचं गुणोत्तर काय, तर याच्या पहिल्या दोन बाजू, एबी ची संगत बाजू पी क्यू त्या दोघांचं वर्ग, ओके, बीसी ची संगत बाजू क्यू आर, बीसी वर्ग भागिले क्यू आर चा वर्ग, बरोबर, एसी चा वर्ग भागिले पी आर चा वर्ग। समजलंय? ओके, परत एकदा सांगतो, ओके, इथं सांगतो। फॉर एक्झाम्पल आता एबीसी सोडून दुसरे त्रिकोण घेतो, त्रिकोण एल एम एन समरूप आहे त्रिकोण, ओके, पी क्यू आर ला, आणि मी सांगितलं की हे दोन समरूप आहे। जर हे दोन समरूप आहे तर यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मला घ्यायचंय। ओके, एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन चं गुणोत्तर मला कुणासोबत घ्यायचंय, एरिया त्रिकोण पी क्यू आर, या दोघांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर, बरोबर। ओके, यांची संगत बाजू एल एम चा वर्ग भागिले पी क्यू चा वर्ग, बरोबर, एम एन चा वर्ग भागिले क्यू आर चा वर्ग, आणि तिसरी संगत बाजू काय आहे, एल एन चा वर्ग
भागिले PR चा वर्ग. समजलाय? ओके. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तरी व्हिडिओ रिपीट करून बघायचा आहे. ओके, परत एकदा कॅसेट वाजवतो. काय, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असते. समजलं इथपर्यंत? जाऊया प्रश्नाकडे. फक्त एवढंच, एकच थेरम, सगळं एक्झरसाइज तुमचं त्याच्यावरती आहे. ओके, आणि याच्यापैकी बरेचसे पेपरला क्वेश्चन पडलेले आहेत. हा पहिला देखील पेपरला पडलेला आहे, दुसरा पण पडलेला आहे, तिसरा पण पडलेला आहे. म्हणजे हा टोटल एक्झरसाइज कसा आहे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट. ओके, VIMP आहे, महत्वाचा आहे खूप. तर काय म्हटलं इथं बघा, दोन समरूप त्रिकोणांच्या, दोन त्रिकोण आहेत आणि समरूप आहे. तुम्हाला मी सांगितलं, ज्या ज्या ठिकाणी सांगतील दोन त्रिकोण समरूप आहे आणि जर त्यांच्या क्षेत्रफळाचं तुम्हाला गुणोत्तर काढायचं आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असेल. इथं काय म्हटलंय, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर, इथं संगत बाजूंचं गुणोत्तर दिलंय, बाजू देऊन टाकलं, तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा. संगत बाजूंचं गुणोत्तर 3:5 आहे, तर त्याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं. एकदम सोपं आहे. आता आपण काय म्हणू, दोन त्रिकोण आहे. ओके, मग मी समजतो की त्रिकोण एक आहे जो समरूप आहे त्रिकोण 2 ला. बरोबर इथपर्यंत? त्रिकोण एक समरूप आहे त्रिकोण 2 ला. करेक्ट आहे का? मग मी काय म्हणतो आता, त्रिकोण एक साठी, ओके, त्रिकोण एक साठी A1 हे एक क्षेत्रफळ मानू. ओके, ए म्हणजे काय, एरिया, म्हणून A1 क्षेत्रफळ, आणि S1 ही बाजू मानू. का बरं? कारण की आपल्याला माहितीच नाही त्रिकोणाचे नाव इथं. मग मला काय पाहिजे, जर बाजू म्हटलंय तर पहिल्याची बाजू S1, दुसऱ्याची बाजू S2. समजलंय? त्यानंतर त्रिकोण 2 साठी A2 हे क्षेत्रफळ आणि S2 ही बाजू मानू. ओके, इथं आहे लिहू. चला, मग मला सांगा, जर मी इथं म्हणतोय की ते दोन त्रिकोण समरूप आहे, याचा अर्थ होतो समरूप, तर यांच्या जर क्षेत्रफळांचं मी गुणोत्तर घेतलं, ओके, एरिया घेतला पहिल्या त्रिकोणाचा कोणासोबत, दुसऱ्या त्रिकोणाचा सोबत, या दोघांचं आलं क्षेत्रफळांचं गुणोत्तर, तर काय, याच्या बाजूचा वर्ग म्हणजे याची बाजू S1 तिचा वर्ग भागिले याची बाजू S2 तिचा वर्ग. मग मला सांगा, तिथं असं म्हटलंय त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर, पहिल्याची बाजू किती आहे, 3, दुसऱ्याची बाजू 5, टाका S1 च्या जागी 3 तिचा वर्ग, दुसऱ्याची बाजू किती 5 तिचा वर्ग, मग 3 चा वर्ग किती झाला 9, 5 चा वर्ग किती झाला 25. म्हणजेच काय, त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, ओके, काय काढायचं होतं आपल्याला, क्षेत्रफळांचं गुणोत्तर, ते आहे 9:25. ओके, 9/25. आणि यालाच पुढे कसं लिहिताल, इथं उत्तर संपलंय असं लिहिलं तरी चालेल, पण जर फायनल आन्सर तुम्हाला लिहायचं तर असं लिहायचंय, गुणोत्तर असं लिहितात, त्रिकोण 1 चा क्षेत्रफळचं गुणोत्तर त्रिकोण 2 सोबत बरोबर किती रे बा, 9:25. 9:25. आणि याला जरा काय करायचंय, हायलाइट करायचं आहे. समजलं इथपर्यंत? घ्यायचं याचा स्क्रीनशॉट. ओके, सगळ्यात पहिलं तर याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, यावर पटापट घेतला. त्यानंतर ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, घेतलाय. आता जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. ओके, मुद्दाम तुमच्यासाठी जास्त वेळा रिपीट केलाय तुम्हाला समजण्यासाठी. ओके, कारण की तुम्हाला येणं हे गरज आहे, पेपर तुम्हाला द्यायचा आहे आणि तुम्हाला मग काय करायचं, त्यासाठी प्रॅक्टिस करायची. ओके, फक्त लेक्चर पाहून त्या ठिकाणी थांबायचं नाहीये. ओके, स्वतःहून प्रॅक्टिस पण तुम्हाला घरी करायची. तुम्हाला असं वाटेल की एक लेक्चर बघितलं तर लगेच डोक्यात बसत, असं कुणाचंही होत नाही. एक लेक्चर तुम्हाला वारंवार बघावं लागेल, त्यानंतर त्याची प्रॅक्टिस तुम्हाला घरी पण करावं लागेल, त्यावेळेस तुम्हाला ते येऊन जाईल. समजलंय? इथं बघा काय म्हटलंय, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR सांगून टाकलंय. त्रिकोण ABC हा समरूप आहे त्रिकोण कशाला, PQR ला. एकदम करेक्ट आहे. ओके, हे सांगितलेलंच पाहिजे. ओके, असं सांगितलेलं असणार फिक्स. त्यानंतर पुढे काय, आणि ABPQ आपण कसं लिहू शकतो, AB भागिले PQ बरोबर किती रे बाळ, 2:3, 2/3. त्यानंतर पुढे काय म्हटलंय, तर खालील चौकटी पूर्ण करा. एकदम सोपा आहे, हा पेपरला पडलेला प्रश्न आहे. आता मला सांगा, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, एबीसीचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर PQRच्या क्षेत्रफळासोबत हे त्याच्या संगत बाजूंचा वर्ग असतो. ओके, त्याच्या वर्गाच्या प्रमाणात. इथं एबीचा वर्ग, तर खाली एबीची संगत बाजू PQ, म्हणजे इथं काय असेल, PQचा वर्ग. त्यानंतर पुढे काय, एबीची किंमत किती आहे बघा, इथं 2, तर एबीच्या ठिकाणी 2, 2चा वर्ग. त्यानंतर PQची किंमत किती आहे, 3, PQच्या जागी 3, 3चा वर्ग. 2चा वर्ग किती आहे, 4, 3चा वर्ग किती, 9. ओके, विषय संपला.
याचं गुणोत्तर आलंय 4/9. काढायचं काय होतं आपल्याला, खालील चौकटी पूर्ण करा आणि आपण चौकटी पूर्ण केल्या म्हणजे त्रिकोण एबीसी च्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर PQR च्या क्षेत्रफळासोबत आहे 4/9. समजले इथपर्यंत? घ्या पटपट याचा स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 बघा काय म्हटलंय, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR, त्यानंतर बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बरोबर 80, त्यानंतर बघा एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 125. तर खालील चौकटी पूर्ण करा. असं म्हटलंय एबीसी समरूप आहे PQR ला, एबीसीचं क्षेत्रफळ 80 आहे, PQRचं क्षेत्रफळ 125 आहे. तर खालील या ज्या चौकटी दिल्या त्या पूर्ण करायच्या. एकदम सोपं आहे. काय करायचंय, ओके, मी तुम्हाला काय सांगितलं, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतं. ओके, मग काय करायचं, इथं त्रिकोण एबीसी आहे, ओके, आणि दुसरा त्रिकोण कोणता आहे, PQR, तो इथे येईल. कारण की आपल्याला त्रिकोण एबीसीच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर PQRच्या क्षेत्रफळासोबत घ्यायचं आहे. आता एबीसीची किंमत 80 जी की दिली होती भागिले PQRची 125. आता हे दोघं पुढे जात असताना काय येईल ते या चौकड्यांमध्ये लिहायचं. ओके, कसं लिहायचंय तर सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा, इथं 80च्या शेवटी 0 आहे आणि 125च्या शेवटी 5 आहे. 80 आणि 125 जर तुम्ही विचार केला, ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असतो ते 5च्या पाड्यात असतात. मग हा जो 80 आणि 125 आहे ते 5च्या पाड्यात आहे. ओके, 80 5च्या पाड्यात 16 नंबरला आहे आणि 125 5च्या पाड्यात 25 नंबरला आहे. ओके, वाटलंच तर करून दाखवतो. ओके, 80 ला आपण 5 ने भागू, किती नंबर लिहितो बघा, 5 1 5, 8तून 5 गेले 3, त्याच्यावरती 0, 5 30. ओके, बघा 5च्या पाड्यात 16 नंबरला आहे. त्यानंतर 125 भागिले 5, 5च्या पाड्यात 125 बघा किती नंबरला आहे, 5 1 5, 5 2 10, 12तून 10 गेले 2, त्याच्यावरती 5, 5 5 25. ओके, 25 नंबरला. ओके, इथपर्यंत आलं. आता पुढे आपल्याला सांगितलंय एबी आणि PQ ची किंमत काढ. ओके, कशाची किंमत काढायची आपल्याला, एबी भागिले PQ ची. ओके, मग आपण आता इथं सोडूया आणि मग तिकडे उत्तर लिहू. सगळ्यात पहिलं हे लिहा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ओके, यांचं जर मला गुणोत्तर घ्यायचं तर यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात. आता संगत बाजू एबी आणि PQ पाहिजे, मग आपण काय करू, एबीचा वर्ग घेऊ भागिले PQ पाहिजे तर PQचा वर्ग घेऊ. ओके, बरोबर इथपर्यंत. त्यानंतर याचं उत्तर काय आलंय बघा, 16 भागिले 25 टाका इथं. याच्या ठिकाणी बघा याची 16 भागिले याचं 25, या दोघांचं गुणोत्तर 16 भागिले 25 त्याच्या जागी टाकून दिलं, बरोबर एबीचा वर्ग भागिले PQचा वर्ग. ओके, मग मला सांगा, तो जर स्क्वेअर इकडे आला तर हा कशामध्ये जाईल, हा इकडे वर्ग आहे, वर्ग जर इकडे आपण पाठवला तर हा वर्गमुळात जाईल 16, हा आपण वर्ग इकडे पाठवला तर 25 वर्गमुळात जाईल. बरोबरच्या पलीकडे राहिला एबी भागिले PQ. मग उत्तर काय येईल आपलं शेवटचा, हा 16 कुणाचा वर्ग आहे, 4चा, म्हणजे 16 वर्गमुळातून बाहेर येताना 4 भागिले 25 वर्गमुळातून बाहेर येताना किती येईल, 5, आणि बरोबरच्या पलीकडे आहे एबी भागिले PQ. ओके, म्हणजे एबी भागिले PQचं उत्तर किती आलं, एबी भागिले PQचं उत्तर आलं 4 भागिले 5. किती आलंय, 4 भागिले 5. म्हणजे इथं किती पाहिजे, 4 भागिले 5. ओके, परत एकदा सांगू का काय केलं, इकडे बघा, आपल्याला या दोघांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे आणि वरती सांगितलं ते दोघं समरूप आहे. जर हे दोघं समरूप आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात आहे. आपल्याला एबी भागिले PQ पाहिजे, मग याची एबी आणि संगत बाजू PQ त्यांचा वर्ग घ्यायचा आहे. याचं जे उत्तर आले 16 भागिले 25 इथं टाकलंय, हा वर्ग इकडे शिफ्ट केला, वर्ग जर इकडे आला तर तो वर्गमुळात जाईल, हा पण आणि हा पण. मग 16 बाहेर येताना 4, कारण की 16 4चा वर्ग आहे, 25 5चा वर्ग आहे, म्हणजे आपलं उत्तर आलं 4 भागिले 5. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 3 संपवलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 कडे बघा, प्रश्न क्रमांक 4 काय आहे, इथं सांगितलंय त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR. सगळ्यात महत्वाचं आहे त्रिकोण LMN. ओके, जे जे दिलं ते लिहून घ्यायचं, त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR. ओके, प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला हे दिलेलं असणार, त्रिकोण समरूप आहेत. पुढे काय म्हटलंय, 9 गुणिले एरिया त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया त्रिकोण LMN. जर QR बरोबर किती आहे 20, इथं लिहू, QR ची किंमत किती आहे इथं लिहू. ओके, QR ची किंमत 20, तर आपल्याला कोण काढायचंय, आपल्याला काढायचं MN. ओके, तर आपल्याला काढायचं MN. एकदम सोपं आहे. ओके, काहीच अडचण नाही, एकदम सोपं आहे, आपल्याला MN काढायचं. मग काय करूया, सर्वप्रथम हा एरिया त्रिकोण PQR तसाच ठेवू भागिले हा तिकडे गुणाकार करतो, इकडे त्यांनी भागाकार करेल, एरिया त्रिकोण LMN
बरोबर, हा 16 तासाच, हा 9 इकडे गुणाकार करतो तिकडे भागाकारला जाईल. ओके, म्हणजे काय, हा एलिमेंट मी खाली आणला, 9 तिकडे खाली नेला. समजलं इथपर्यंत? आता मला सांगा, जर हे दोन त्रिकोण समरूप आहे इथं सांगितलंय, तर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असेल. ओके, मग मी काय करतो, ओके याला असंच ठेवतो, याला काय करतो, असंच ठेवतो. ओके, काही अडचण नाही. मग आता या दोघांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेतो, एरिया त्रिकोण PQR भागिले एरिया त्रिकोण LMN. बरोबर. ओके, आपल्याला पाहिजे कोण, QR आणि MN. ओके, याची QR बघा दुसऱ्या दोन, याची MN दुसऱ्या दोन. मग आपण जर हे दोन त्रिकोण समरूप इथं सांगितले, तर यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर QR चा वर्ग भागिले याची संगत बाजू MN चा वर्ग अशी घेऊ शकतो. समजलं इथपर्यंत? आता पुढे काय, तर पुढे असं की या दोघांचं उत्तर मला भेटलेलं आहे. या दोघांचं उत्तर 16/9 आहे. टाका इथं 16/9. 16/9 बरोबर. इथं बघा QR चं उत्तर पण भेटलंय. QR ची किंमत किती आहे, 20, आणि ते 20चा पण काय आहे, वर्ग भागिले इथं MN चा काय वर्ग, आपल्याला MN काढायचं. मग आता काय होईल, आता शिकवलं तुम्हाला. ओके, इथं जर वर्ग आहे तर इकडे शिफ्ट करा, मग हा वर्गमुळात जाईल 16. त्यानंतर हा वर्ग इकडे शिफ्ट केला तर आपण वर्गमुळात जाईल 9. इथं राहिला 20 भागिले इथं राहिला MN. बरोबर. मग 16 बाहेर येताना किती आला, 4 भागिले 9 बाहेर येताना 3. बरोबरच्या पलीकडे 20 भागिले MN. इथपर्यंत काय अडचण. 16 बाहेर येताना 4 का आला, कारण की 16 4 चा वर्ग आहे, 9 3 चा वर्ग आहे. मग आता पुढे काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. ओके, 1.3 मध्ये पण मी तुम्हाला तेच सांगितलं, जो आपल्याला काढायचा आहे. 1.2 मध्ये पण तेच सांगितलं, जो आपल्याला काढायचा तो वरती पाहिजे. ओके, आता MN वरती म्हणजे त्याच्या वरती तर नाही जाऊ शकत, MN ला आपल्याला इकडे आणावं लागेल. मग आपण MN इकडे घेऊ. जर MN इकडे आला तर बघा हा 3 वरती जाईल 20 सोबत, 20 गुणिले 3 आणि भागिले हा 4 तिकडे खाली जाईल. बघा परत एकदा, MN इकडं 3 वरती आणि 4 खाली, तर 4 च्या पाड्यात 20 बघा, 4 1 4, 4 5 20, म्हणजे MN बरोबर 5 चा 3 चा गुणाकार, 5 3 15. MN ची किंमत आली 15. एवढं सोपं होतं. समजलंय? ओके, जरी समजलं नसेल तर रिपीट करून बघा, 100% तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, आता जाऊया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय आहे. दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. ओके, दोन त्रिकोण आहे, एकाचं क्षेत्रफळ 225 आहे, दुसऱ्याचं 81 चौसेमी आहे. इथपर्यंत बरोबर आहे, पण पुढे काय सांगितलंय, लहान त्रिकोणाची आणि मोठ्या त्रिकोणाची. आपल्याला मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढायची. लहान त्रिकोणाची एक बाजू दिलेली आहे, म्हणजे दोन त्रिकोण आहे, एक लहान आहे एक मोठा आहे. मग या ठिकाणी जे क्षेत्रफळ दिलं 225 आणि 81, याच्यामध्ये जर विचार केला तर हे जे 81 असेल ते लहान त्रिकोणाचं असेल आणि हे जे 225 असेल ते मोठ्या त्रिकोणाचं. का, कारण की छोटी संख्या म्हणजे छोटा त्रिकोण, मोठी संख्या म्हणजे मोठा त्रिकोण. ओके, मग आपण काय करू, ओके समजा ओके लहान त्रिकोणासाठी, लहान पावर का काय सांगतोय, लहान त्रिकोणासाठी ओके त्याचं जे क्षेत्रफळ आहे याला मानू A1. A1 का, ए म्हणजे एरिया इंग्लिश मध्ये, त्याला क्षेत्रफळ म्हणतो. त्यानंतर आपल्याला बाजू दिली म्हटल्यानंतर बाजू, ओके बाजूला मानू S1, बाजूला काय मानू S1. समजलं इथपर्यंत लहान त्रिकोणासाठी. त्यानंतर मोठ्या त्रिकोणासाठी, मोठ्या त्रिकोणासाठी काय रे बाळ, याचं क्षेत्रफळ मानूया A2. त्यानंतर याची बाजू मानू S2. इथपर्यंत काय अडचण काहीच नसेल. आता दिलंय काय काय, ओके आपल्याला दिलंय त्रिकोणाची क्षेत्रफळ 225 कोणाचं आहे, मोठ्याचं, मोठा कोण आहे A2, म्हणजे A2 ची किंमत, A2 चं क्षेत्रफळ किती आहे 225. A2 म्हणजे मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे की 225 आहे, 225 चौसेमी, याला असं हायलाइट करूया. त्यानंतर A1 ची किंमत बघा, A1 म्हणजे काय, लहान त्रिकोणासाठी. ओके, लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे A1. A1 किती आहे बघ, 81 चौसेमी. ओके, किमती चुकायच्या नाही. ओके, किमती जर चुकल्या तर उत्तर चुकल. याला पण असं हायलाइट करू. आणि त्यानंतर लहान त्रिकोणाची एक बाजू दिली. आता लहान त्रिकोण इथं आहे, त्याची बाजू S1 आहे, मग S1 ची किंमत दिली 12 सेमी. S1 ची किंमत 12 सेमी असं लिहिता आलं पाहिजे.
ओके, याला तुम्हाला अर्धा मार्क भेटून जाईल फिक्स, याला म्हणतात पक्ष. आता काय सांगा बरं, आता म्हटलंय दोन समरूप त्रिकोण कसे आहेत, त्रिकोण आहे समरूप आणि त्यांची क्षेत्रफळे. मग मी काय करतो, ओके, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घेतो. एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2, बरोबर का. जर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर मी घेतलं तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात आहे. याची संगत बाजू, याची बाजू काय S1, ओके, तिचा वर्ग घ्यावा लागेल. याची संगत बाजू S2, तिचा वर्ग. याच्या समोर रिझन पण लिहू शकता तुम्ही. काय कारण लिहू शकता, समरूप त्रिकोणांच्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. ओके, घेतलंय. आता पुढे टाका किमती, संपला विषय. हा, याची किंमत किती आहे, एरिया ऑफ ट्रायंगल 1. ट्रायंगल 1 म्हणजे कोण, ओके, ट्रायंगल 1. ओके, आपण आता ट्रायंगल 1 म्हणजे पहिला, 1 म्हणजे पहिला. ओके, पहिल्याचं क्षेत्रफळ A1 किती आहे 81, याच्या जागी 81 टाका. ओके, आता इथं ट्रायंगल 1 लिहिलंय मी, इथं A1 लिहिलंय, बरोबर का. तर जिथं 1 आहे तिथं पहिल्याचं क्षेत्रफळ टाका, जे की 81 आहे, भागिले A2. ओके, दुसऱ्याचं क्षेत्रफळ किती आहे 225, बरोबर. S1 म्हणजे पहिली बाजू किती आहे 12 आणि तिचा पण काय वर्ग, भागिले S2 चा वर्ग. आपल्याला S2 काढायचं. S2 म्हणजे मोठ्या त्रिकोणाची बाजू. आता काय करायचं, हा वर्ग इकडे पाठवा. ओके, हा वर्ग जर इकडे पाठवला तर आज येईल वर्गमुळात 81 भागिले. ओके, पुढच्या पानावरती घेतो कारण की या ठिकाणी आपल्याला आता जागा पुरणार नाहीये. तर पुढच्या पानावरती घेतो 81 भागिले 225, बरोबर. ओके, 12चा वर्ग भागिले S2 चा वर्ग. आता काय होईल, हा स्क्वेअर जरी काढला तर हा वर्गमुळात जाईल 81. हा स्क्वेअर जरी काढला तर हा वर्गमुळात जाईल 225, बरोबर. इथं राहिला 12, इथं राहिला फक्त S2. 81 बाहेर येताना किती येईल 9, कारण की 81 9चा वर्ग. 225 बाहेर येताना 225 कोणाचा वर्ग आहे 15चा, 15, बरोबर. इथं राहिला 12, ओके, इथं भागिले S2. आता आपल्याला जर S2 काढायचं तर S2 कुठं पाहिजे वरती, मग S2 इकडे येईल. S2 बरोबर, S2 बरोबर, हा 15 गेला वरती 12 सोबत भागिले 9. S2 वरती 15 तिकडं 9 इकडं. ओके, आता 12 आणि 9 3च्या पाड्यात आहे, 15 9 3च्या पाड्यात आहे, कट करा. चला 12 9 करतो, 3 चौक 12, 3 5 सॉरी 3 चौक 12, 3 त्रिक 9. समजलं इथपर्यंत. परत एकदा किती उरला, 4 गुणिले 15 आणि भागिले किती 3, 3 1 3, 3 5 15, म्हणजे S2 किती आला बघा 4 5 20. 20 काय 20 सेमी असेल. परत एकदा, आता मुलांना इथं कन्फ्युजन झालं असेल, परत एकदा सांगतो. S2 काढायचं म्हणजे S2 वरती पाहिजे, S2 इकडे वरती आला तर 15 तिकडे गेला, 9 खाली आला. ओके, तर 9 आणि 12 कोणाच्या पाड्यात आहे 3च्या. ओके, मग 3 चौक 12, 3 त्रिक 9 झाला, मग 3च्या पाड्यात 15 5 नंबरला ते कट केलं, मग इथं 5 आणि 4 उरला, 5 चौक 20 झाला, म्हणजे S2 किती आला 20. म्हणजे मोठ्या त्रिकोणाची बाजू किती आली, मोठ्या त्रिकोणाची बाजू, मोठ्या त्रिकोणाची काय रे बाळ बाजू किती आहे 20 सेमी आहे. किती आहे 20 सेमी आहे. अशा प्रकारे हा प्रश्न देखील संपलेला आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, घेतलाय, याचा देखील घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळा प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 बघा काय म्हटलंय, त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीएफ हे समभुज त्रिकोण आहेत. त्रिकोण एबीसी आणि डीएफ हे समभुज त्रिकोण आहेत. त्यानंतर बघा त्रिकोण एबीसीच्या एरियाचं गुणोत्तर त्रिकोण डीएफ सोबत एकाच 2 असून एबी ची किंमत 4 आहे तर डी ची लांबी काढा, असं म्हटलं. एकदम सोपं आहे. काय करायचं, सगळ्यात पहिलं जे जे दिलं ते लिहून घ्यायचं. काय दिलंय, त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीएफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. कशा आहेत, समभुज. आणि समभुज म्हणजे सारखे त्रिकोण असतात, बरोबर का. समभुज त्रिकोण आहेत, समभुज म्हणजे सारखे बाजू असणार, आणि जे त्रिकोण समभुज असतील ते समरूप देखील असतात. मग मी असं म्हणू शकतो का, त्रिकोण एबीसी आणि डीएफ जर समभुज आहेत तर त्रिकोण एबीसी समरूप आहे त्रिकोण डीएफ ला.
ओके, पुढे असं लिहू शकतो आपण समभुज त्रिकोणांच्या समरूपतेची कसोटी. इथपर्यंत बरोबर आहे. आता पुढे ओके, समरूप आहे. आपल्याला सगळ्यात पहिलं पाहिजे समरूप. आणि जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असते. अजून काय दिलंय बरं, एरिया त्रिकोण ABC. ओके, या दोन डॉटचा अर्थ होतो भागिले एरिया त्रिकोण DEF. ते दोन डॉट गुणोत्तर दाखवण्यासाठी ओके वापरतात. किती आहे, 1+2 म्हणजे 1/2. हे पण झालं. आता पुढे काय, तर पुढे आपण असं म्हणू शकतो ओके, आपण काय करूया, याला जरा ॲडजस्ट करूया म्हणजे आपल्याला इथंच जागा पुरेल आहे की नाही. ओके, आता मी काय करतो, या दोघांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेतो. एरिया ऑफ त्रिकोण ABC अपॉन एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर. मग जर या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं मी गुणोत्तर घेतलं तर ते संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असेल. आपल्याला पाहिजे कोण, AB दिलं आणि DE पाहिजे, म्हणजे आपल्याला घ्यावं लागेल ABचा वर्ग भागिले DEचा वर्ग. जे पाहिजे त्यांचाच वर्ग घ्यायचा, बाकीचं घेत बसायचं नाही. आता बाकीचं इथं सोडूया. काय, या दोघांची किंमत बघा, ABC भागिले DEF किती आहे, 1+2. टाका इथं 1+2 बरोबर. ABची किंमत किती आहे, ABची किंमत 4. टाका ABच्या जागी 4, 4चा वर्ग. त्यानंतर भागिले DEचा वर्ग. कशाचा वर्ग, DEचा वर्ग. मग काय होईल, हा वर्ग जर इकडे आला तर हा वर्गमुळात जाईल, हा वर्ग जर इकडे आला तर हा वर्गमुळात जाईल, आणि बरोबरच्या पलीकडे राहील 4/D. ओके, 1 कुणाचा वर्ग आहे, स्वतः 1चा वर्गमूळ. 2 कुणाचा वर्ग आहे का, नाही. बरोबर किती, 4/D. जर D तुम्हाला काढायचं तर D कुठे पाहिजे, वरती. इथं करा तिरकस गुणाकार, D1DE बरोबर 4 वर्गमूळ 2. जर 4 कडे गेला तर 4 गुणिले वर्गमूळ 2 होईल. दोघांचा गुणाकार होईल आणि ते 4 वर्गमूळ 2 होईल. झालं. DEची किंमत किती आली, 4 वर्गमूळ 2. इतकं सोपं आहे. समजलंय का, समजलं नसेल तर रिपीट करून बघा व्हिडिओ. ओके, 100% तुम्हाला समजणार म्हणजे समजणार. ओके, आता शेवटचा प्रश्न बाकी आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7 कडे काय आहे बघा. प्रश्न क्रमांक 7 एक कृती आहे आणि अशी कृती याआधी पेपरला पडलेली आहे 3 मार्कांसाठी. काय म्हटलंय, आकृती 1.66 मध्ये रेख PQ समांतर रेख DE, एरिया त्रिकोण PQF. ओके, तुम्हाला दिसतंय का व्यवस्थित. सगळ्यात पहिलं तर ओके दिसत आहे बरं. रेख PQ समांतर आहे रेख DE ला. ही PQ आहे बघा, DE ला समांतर. त्यानंतर पुढे काय, एरिया त्रिकोण PQF 20. PQFचा जो एरिया आहे बघा तो आहे 20 एकक. पुढे काय, जर PF बरोबर 2 तर एरिया चौकोन DPQE हा जो चौकोन आहे याचा एरिया आपल्याला काढायचा. एकदम सोपं आहे. ओके, एकदम सोपं आहे. काय करायचंय, जर एवढ्याच पार्टचा एरिया काढायचा तर मी काय करतो, टोटल जो त्रिकोण आहे त्याचा एरिया काढतो, त्यातून या छोट्या त्रिकोणाचा एरिया मायनस करतो, उरलेला एरिया आपल्याला भेटून जाईल. पण त्यासाठी ही कृती पूर्ण करावं लागेल. मग आता इथं दिलंय काय काय बघा. कृतीमध्ये आपल्या मनाचं काहीच करायचं नाही, जे सांगितले डायरेक्शन त्याप्रमाणे करायचंय. आता इथं काय म्हटलंय, एरिया ट्रायंगल PQF 20 एकक दिलेला आहे. PF टू DP. ओके, PF किती आहे 2DP आणि DP ला X मानलाय. आता मला सांगा, समजा मला D पासून समजा F पर्यंत जायचंय तर मला काय करावं लागेल, DP अधिक काय. ओके, PF किती आहे 2DP आहे बरं का, 2DP. D पासून जर F पर्यंत जायचं तर DP अधिक PF. DP अधिक किती काय पाहिजे, PF. ओके, मग आता सांगा DP किती आहे, DP आहे X आणि PF काय आहे, PF 2X. इथं बघा, DP ची किंमत X, DPच्या जागी PF ची किंमत 2X, PF च्या जागी X आणि 2X 3X झाला. इथपर्यंत समजलं. पुढं त्रिकोण FDE व त्रिकोण FPQ मध्ये FDE कुठे दिसतो, FDE हा त्रिकोण. त्यानंतर बघा दुसरं FPQ मध्ये. ओके, याच्यामध्ये काय, तर इथं सांगितलंय संगत कोण. कोणाचा, कोण FDचा. तुम्हाला माहिती आहे संगत कोण सारखे मापाचे असतात, तुम्ही 9वी मध्ये शिकले. युद्धक्रम कोण सारखे मापाचे असतात. संगत कोण म्हणजे काय, जे छेदिकेच्या एकाच बाजूला एकाच अंतरावरती तयार झालेले.
मग आता मला सांगा कोण FDEचा संगत कोण कोण असेल, कुठे कोण FDE. FDE मध्ये आणि FPQ मध्ये जर विचार केला तर हे दोन संगत आहे. इथं आपण लिहू शकतो FPQ. कोण FPQ. त्यानंतर पुढं कोण FED कुठे आहे FED. मग मला सांगा FQP या त्रिकोणात FQP याचा संगत हा असेल कोण FQP. जर मला दोन कोणांच्या जोड्या सारख्या भेटल्यात तर काल आपण शिकलो टेस्ट कोको कसोटी, तर मी हे दोन त्रिकोण समरूप म्हणू शकतो. कोणत्या कसोटीनुसार कोको लिहिलंय तिथं. पुढे काय, जर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं मी गुणोत्तर घेतलंय तर ते संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असेल. मग आता दिलेलं कोण कोण आपल्याला DF म्हणजे FD. ओके, या FD ला मी DF लिहितो, DFचा वर्ग. आणि जर याचे पहिले दोन घेतले याचे पण पहिले दोन घ्यायचे, फक्त FP ला मी PF लिहितो, PFचा वर्ग. आता बघा DF ची किंमत दिली, DF ची किंमत 3x, तर इथं 3x टाकलं तर 3x चा वर्ग. PF ची किंमत बघा, PF ची किंमत 2x, इथं 2x टाकलं तर 2x चा वर्ग. हे जर बाजूला सोडवलं तर बघा इथं 3x चा वर्ग भागिले 2x चा वर्ग, तर हे बघा 3 चा वर्ग होईल 9 भागिले 2 चा वर्ग होईल 4 आणि x ला x काय होईल कट होऊन जाईल, x च्या वर्गाला x वर्ग कट होईल म्हणजे 9 भागिले 4. किंवा नाही समजलं तरी इथं बघा x चा वर्ग इकडे येईल, x चा वर्ग इकडे, x चा वर्ग कट 9 भागिले 4. समजलं इथपर्यंत 9 भागिले 4. आता पुढं काय, तर मला सांगा जर ओके इथं समजून सांगतो तुम्हाला आता सर्व काही. इथं आपल्याला जागा आहे. आता याचं उत्तर हे आलंय, याचं उत्तर हे आलंय बरोबर का. मग घेऊया एरिया त्रिकोण FDE भागिले एरिया त्रिकोण काय बा FPQ. याचं उत्तर आलंय 9 भागिले 4. जर हा इकडे भागाकार करतो तिकडे आता गुणाकार करेल, हा इकडे जर भागाकार करतो हा, तर हा तिकडे वरती आता काय करेल गुणाकार. कोण होतो एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. ओके, असं दिसायला पाहिजे इथं. तर बघा इथं दिसलं आता 9 भागिले 4 आणि एरिया ट्रायंगल FPQ दिसतंय का. चला याची किंमत टाका, याची किंमत किती आहे FPQ ची. FPQ म्हणजे PQF 20 टाकली 20. जर आपण इथं असं लिहिलं 9 भागिले 4 आणि याची किंमत टाकली 20, तर 4 1 4 4 5 20 आणि 9 5 45 येईल. म्हणजे हा किती आला 45. ओके, हा किती आला 45, किती आला 45. आणि जो त्रिकोणाचा एरिया तो एकक मध्ये दिलाय, मग आपण इथं लिहू शकतो 45 एकक. 45 काय एकक. बरं पुढे मग मला सांगा आपल्याला हा पार्ट काढायचा आहे, एवढा पार्टचा एरिया काढायचा आहे, एवढ्या पार्टचा. हा टोटल जो आहे तो 45चा आहे आणि एवढा पार्ट 20चा आहे. या टोटल 45 मधून जर 20 मायनस केलं तर किती राहतो 25. म्हणजे याचा 25 यायला पाहिजे आतमध्ये 25. ओके, कसं काढायचं बघा आता. मग आपण काय करू, त्रिकोण FDE मधून FPQ मायनस करू म्हणजे हा येऊन जाईल. FDE मधून FPQचा एरिया मायनस करू. FDE किती आला 45 वजा FPQ किती आलेला इथं दिला FPQ 20. इथं पण मी लिहून ठेवले त्यासाठी 45 मधून गेला 25. ओके, 25 एकक. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न देखील आपण संपवलेला आहे. ओके, मी एकदम सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला. जरी समजलं नसेल तर व्हिडिओ रिपीट करून बघा, तुम्हाला 100% समजेल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सराव संच 1.4 हा देखील संपवलेला आहे आणि याचप्रमाणे समरूपता नावाचा जो पहिला चॅप्टर होता गणित भाग 2चा हा देखील संपवलेला आहे. उद्यापासून आपण पायथागोरसचे प्रमेय हा जो 2 नंबरचा चॅप्टर आहे, जो धडा आहे तो आपण सुरू करणार आहे. ओके, जर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू सो मच.